नमस्कार रसिको, आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा आढावा आपण आजच्या भागात घेणार आहोत। बदलत्या काळाप्रमाणे मनोरंजन क्षेत्रामध्ये सुद्धा नवीन क्षेत्र आणि संधी उपलब्ध होत आहेत। याच्या जनजागृतीसाठी भारत सरकारच्या माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या वतीने पुण्यामध्ये पुणे रोड शो या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। माध्यम आणि सिने क्षेत्रातील विविध तज्ञांनी या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। पाहूयात या कार्यशाळेची एक झलक। विद्यार्थ्यांसाठी उद्बोधक ठरलेल्या या चर्चासत्रामध्ये इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीच्या मुख्य सचिव अमिता सरकार, IDGSचे अध्यक्ष प्रमुख राजन नवानी, माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर, NFDCचे व्यवस्थापकीय महासंचालक अजय ढोके, FTIIचे संचालक धीरज सिंग आदी मान्यवर उपस्थित होते। माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर यांनी या उपक्रमाच्या मागची भूमिका विशद करत भारत सरकारच्या वतीने मनोरंजन क्षेत्रात एक विश्वासार्ह आणि तंत्रस्नेही वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक धोरण राबविण्यात येत असून त्यासाठी सर्व स्तरांवरती यंत्रणा सक्षम झाली पाहिजे असं प्रतिपादन केलं। Most of the hardware and software that we use in the entire media entertainment sector, whether it is setting up of towers, broadcasting towers, or phones and computers and editing software, none of it is made in India. So it's a long way to go if we have to be a leader in the sector, but we have started working on it. There is a semiconductor mission of Government of India. We hope that we should be able to manufacture the chips and lot of other hardware and other things that will products that will go along the manufacturing of chips and semiconductors in the country. यावेळी बोलताना राजन नवानी यांनी गेमिंग क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षातील जे झपाट्याने बदल झाले आहेत याचा आढावा घेत मोबाईलची क्रांती आणि नव्या कल्पना योजनांची उपयुक्तता याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं। तसंच गेमिंग क्षेत्रातील अमाप संधींविषयी देखील त्यांनी माहिती दिली। So in terms of consumption, in terms of the ability to to be able to drive change both in terms of consumption as well as shaping consumption for others, I think India stands at a very big opportunity. This also leads to areas like sports. Today esports is going to become a very large area. अजय ढोके यांनी चित्रपट व्यवसायातील निर्मिती आणि वितरण याबाबत माहिती देताना क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो या संकल्पनेवर आधारित नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या युवकांसाठी चित्रपट महोत्सवामध्ये प्राधान्याने विचार केला जातो असं प्रतिपादन केलं। In that concept, the 75 people from the filmmakers, they were chosen out of the online screening process through the jury, and then they were trained. They were asked to pick up a challenge of making the film, and those films are pitched there. They actually they work there on the stations, the editing stations. They finish the film. They are pitched before the filmmakers in the knowledge series or in pitching sessions also, and in the matinee hall of the IFFI, ESG during the IFFI, and from that almost 100% of the either films are chosen or the candidates are chosen for the employment. या चर्चासत्राचा समारोप MIT या शिक्षण संस्थेमध्ये संपन्न झाला। यावेळी दोन्ही संस्थांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी रोड शो या उपक्रमावर आधारित ध्वनी चित्रफित उपस्थितांना दाखवण्यात आली। माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर यांनी कला क्षेत्रातील आव्हाने, यातील प्रत्येक व्यक्तीचे सातत्यपूर्ण योगदान आणि कोणत्याही कलेला दाद देणारा रसिक वर्ग या सर्वांचा विचार करून सरकारी यंत्रणा आणि मनोरंजन विश्वातील
खाजगी व्यवस्था यांनी एकत्रित येऊन मेक इन इंडिया अंतर्गत काम केलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या. So we are not only consumers of entertainment content on television, OTT, animation, films, etc., VFX. We are also producing content. So entertainment and media and entertainment is a part of our daily lives. We are here to tell you about the challenges we are running. We hope that you will take part in these challenges. It's a huge talent hunt. And what we are doing today is called a road show. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या संधी आणि आव्हानांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या उपक्रमाचं आयोजन देशातील विविध शहरात केलं जातं. डॉक्टर संजय गांधी लिखित आकांक्षा नव्या युगाची या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुण्यामध्ये नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. पाहूयात या कार्यक्रमाची एक झलक. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, डॉक्टर DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर PD पाटील, पद्मश्री दादा इदाते, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे, IIT अलाहाबादचे संचालक प्राध्यापक मुकुल सुतावणे, सकाळ प्रकाशनचे आशुतोष रामगीर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योजकता यांच्या समन्वयातून नवीन शिक्षण प्रणाली राबवली गेली पाहिजे असं प्रतिपादन केलं. नवीन शैक्षणिक धोरण ज्यावेळेला आलं त्यावेळेला त्याच्यात असंच सांगितलं गेलं की विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांना स्किल पण यायला पाहिजे. त्यांना स्किल आलं तर ते कुठेतरी उद्योजकामध्ये लगेच त्यांना नोकरी मिळू शकतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून या पुस्तकामध्ये त्यांनी काही गोष्टी खूप नमूद केलेल्या आहेत की त्यांची सुरुवात झालेली आहे तिथे घरामध्येही बिझनेस होताच आणि तिथनंच धडे घेऊन ते ज्यावेळेला आलेत पुण्याला त्यावेळेला तिथली सुरुवात आणि इथली सुरुवात यामधली तफावत जी आहे ती कशी भरून काढायची आणि समाजापर्यंत कसं पोहोचायचं त्या दृष्टीने त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक 5 R घेतलेले आहेत आणि त्याच्या Rमध्ये त्यांनी साधारणतः रिफ्यूज टू टेक अ न्यू थिंग्स, ओके, म्हणजे रियूज करा, तिला रिपेअर करा किंवा रिसायकल करा, असे 5 R दिलेले आहे. मला काही R त्यांना सुचवायचे की पुढच्या आवृत्तीत ते नक्कीच त्याच्यात ॲड करतील, ज्याच्यामध्ये आपण साधारणतः रिप्रोड्युसिबिलिटी, रिपिटेबिलिटी, रिलायबिलिटी, रिसायकलिंग, रिफर्बिशिंग आणि रिकॉन्फिगरेबल. पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे म्हणाले, विशेषतः संजय गांधी हे टेलिकम्युनिकेशन डिजिटल क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करत आहेत. त्यांची एक प्रथित यश संस्था पुण्यामध्ये ते चालवतात आणि त्यामधून अनेक तरुणांचं टेलिकम्युनिकेशन, नेटवर्किंग, कॉम्प्युटर या विषयामध्ये ट्रेनिंग झालेलं आहे आणि ज्यातून हजारो लोकांना त्याच्यामुळे रोजगार उपलब्ध झालेला आहे. असे आमचे एक उद्योजक मित्र त्यांनी हे एक अतिशय चांगलं पुस्तक आकांक्षा नव्या युगाची ते त्रिसूत्रीवरती आधारित आहे हे पुस्तक त्यांनी हे केलेलं लिहिलेलं आहे. दादा इदाते यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, समाजासमोर येणारे प्रश्न, नवीन येणारे टेक्नॉलॉजी, त्या टेक्नॉलॉजीतून दर 2 वर्षांनी होणारे बदल हे सगळं लक्षात घेता वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी याला आळा कसा घालता येईल आणि शाश्वत विकासाचा मार्ग कसा मोकळा करता येईल असा एक फार मोठा प्रयत्न त्यांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे त्यांच्या जीवनातून आणि नव्या पिढीला ते अत्यंत मार्गदर्शक आहे असं मला वाटतं. डॉक्टर PD पाटील यांनी पुस्तकाची उपयुक्तता सांगितली. या पुस्तकाचं आकांक्षा नव्या युगाचं असं हे पुस्तकाचं नाव आहे आणि यामध्ये नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना ज्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांना कामं मिळावीत किंवा विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या गोष्टी पुढे याव्यात म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे
आणि ह्यात बऱ्याचशा संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत. प्राध्यापक मुकुल सुतावणे म्हणाले, त्या काळामध्ये सॉफ्टवेअरला प्रतिष्ठा खूप होती, म्हणजे NIT ॲपटेक होतं, C++ ट्रेनिंग चालायचं. त्या काळात त्यांनी नेटवर्किंग आणि हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक्सचं रिपेअर आणि अशा गोष्टी त्यांनी सुरू केल्या. राईट टू रिपेअर हे त्यांचं मला सध्या प्रशंसनीय काम सध्या वाटतं. आणि त्या माणसाची म्हणजे उद्योगी माणसाची म्हणावं लागेल, सुरुवात कोकणातल्या एका खेड्यापासून ते पुण्यात येईपर्यंत आणि साध्या इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअरच्या स्किल एज्युकेशनपासून आत्ता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलपर्यंत हे अक्षरशः वाखाणण्याजोगी आहे. डॉक्टर समिधा गांधी म्हणाल्या, या पुस्तकामध्ये एका एंट्राप्रेनरचा जर्नी आम्ही नमूद केलेला आहे. एक एंट्राप्रेनर घडवताना त्याचा वैचारिक, भावनिक आणि त्याचा मानसिकतेचा कस, त्याच्या मनाची होणारी घालमेल आणि युवकांसाठी काहीतरी सतत नवीन करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असलेला, युवकांना रोजगारक्षम बनवण्यासाठी किंवा त्यांना एंट्राप्रेनर कसे घडवता येईल ह्याचे सतत विचारमंथन करणारा असा हा संजय यांचा हा प्रवास या पुस्तकात आम्ही उलगडला आहे. सुनील महाजन यांनी सांगितलं, आकांक्षा नव्या युगाची रोजगार क्षमता, उद्योजकता आणि शाश्वत विकास या दृष्टिकोनातनं या क्षेत्रात येणाऱ्या नवीन मुलांना ज्या वेगवेगळ्या संधीच्या वाटा आहेत त्या शोधण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शन आहे. आणि आज या कार्यक्रमामध्ये त्याचं प्रकाशन झालं याचा मला अति आनंद होत आहे. डॉक्टर संजय गांधी यांनी पुस्तक निर्मितीमागची भूमिका विशद केली. माझं जे हे मिशन आहे गेली 27 वर्ष, एम्प्लॉयबिलिटी, एंट्राप्रेनरशिप आणि आता सस्टेनेबिलिटी या विषयावर आधारित असं हे पुस्तक आहे. निश्चितपणे सगळ्यांना इन्स्पिरेशन मिळेल, यंगस्टर्सला जास्त फायद्याचं आहे. यात निश्चितपणे आम्ही एज्युकेट केलं आहे एम्प्लॉयबिलिटीवर, एंट्राप्रेनरशिपवर आणि सस्टेनेबिलिटीवर. कारण की आपल्या देशात आत्ता 15 लाख इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स तयार होत आहेत, 4.5 कोटी ग्रॅज्युएट्सचं शिक्षण चालू आहे. त्यामुळे जॉब मार्केटला प्रचंड मोठं चॅलेंज आहे. तर त्या उद्देशाने गेली 27 वर्ष आम्ही काम करतो आहे. 1 लाखहून जास्त मुलांना शिक्षण देऊन झालेलं आहे. 50,000हून जास्त मुलांना चांगल्या प्रकारचे जॉब त्यांच्या कॉम्पिटिशनप्रमाणे दिलेले आहेत. कार्तिक महिन्यात कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र असा योग जोडून येतो. त्यालाच त्रिपुरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. आपल्या पुणे परिसरामध्ये त्रिपुरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चतुशृंगी मंदिर देवस्थानच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. चला तर मग आपणही या अभूतपूर्व रोषणाईचा आनंद घेऊया. नवचैतन्य हास्य योग परिवार आणि चतुशृंगी देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमानं त्रिपुरी पौर्णिमेचं औचित्य साधत भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. चतुशृंगी मंदिराच्या प्रांगणामध्ये रचनात्मक पद्धतीनं प्रज्वलित केलेल्या दिव्यांचा लखलखाट बघायला मिळाला. आनंदी आणि हास्यमय जीवन जगण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या दीपोत्सवाच्या निमित्तानं नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजयराव भोसले, सचिव पोपटराव शिंगवी, हरीश पाठक, जयंत दशपुत्रे, प्रमोद ढेपे यांच्यासह नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे सदस्य आणि मंदिर देवस्थानचे विश्वस्त आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मकरंद टिल्लू यांनी कार्यक्रमाविषयीची सविस्तर माहिती दिली. सध्याच्या काळात ताणतणाव, काळीज, नैराश्य यामुळे मानसिक स्वास्थ्य खराब होत चाललंय. अशा काळात हास्याचे दीप प्रज्वलित करून मन प्रफुल्लित, आनंदित करण्याचं काम आमची संस्था करत असते. याच निमित्ताने त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण इथे चतुशृंगी देवस्थान इथे दीपोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. इथे हजारो पणत्या इथे लावल्या जात आहेत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी म्हणून अनेक मान्यवर मंडळी इथे आलेले आहेत आणि या सगळ्या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक ज्येष्ठांचा याच्यात सहभाग आहे. साहित्य, संस्कृती आणि कला यांचा अनुबंध असलेल्या डेक्कन लिटरेचर फेस्टिवल या 2 दिवसीय साहित्य संमेलनाचं पुण्यामध्ये नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. साहित्यप्रेमी रसिक आणि मान्यवर कलाकार यांच्या मांदियाळीनं पुणेकर रसिकांनी हा अद्भुत महोत्सव अनुभवला. पाहूयात या महोत्सवाची एक झलक. बालगंधर्व रंगमंदिर इथं पार पडलेल्या या संमेलनामध्ये मुलाखत, परिसंवाद, कवितेचा रंगोत्सव, नाट्य अभिवाचन, हिंदी नाटक, मराठी, हिंदी, उर्दू साहित्य संवाद, कथाकथन, सूफी संगीत इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल होती. 5व्या डेक्कन लिटरेचर फेस्टिवलची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली.
यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मिलिंद कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली. उद्घाटनपर कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, प्रशासकीय अधिकारी राहुल रंजन महिवाल, असलम हसद, संयोजक मोनिका सिंग, जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रवींद्र तोमर, युवराज शहा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कॉफी टेबल परिसंवादातून पंकज झा आणि धनश्री हेबळीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पोएट्री ऑफ यंगिस्तान या कार्यक्रमातून नवोदितांचं कवी संमेलन पार पडलं. साहित्याच्या सर्व प्रकारांवरती आधारित रंगतदार कार्यक्रमांचा अनुभव यावेळी रसिकांना घेता आला. मोको कहा ढूंढे बंदे ही सुफी मैफिल देखील यावेळी पुणेकर रसिकांना अनुभवता आली. या फेस्टिवलमध्ये शाहीर सुरेश कुमार वैराळकर यांचं सादरीकरणही झालं. आपल्या प्राचीन भारतीय साहित्य परंपरेवर आधारित आजवर अनेक कलाकृती निर्माण झालेल्या आहेत. आदी अष्टकम ही कलाकृती यापैकीच एक. आपल्या पुण्यामध्ये नुकतंच या संकल्पनेवर आधारित एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चला तर मग आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊयात. भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमाअंतर्गत आयोजित आदी अष्टकम या आदी शंकराचार्यांच्या रचनांवरती आधारित ओडिसी नृत्य सादरीकरण कार्यक्रम पुण्यामध्ये नुकताच पार पडला. हा कार्यक्रम ज्येष्ठ कला अभ्यासक डॉक्टर उषा आर.के. मॉस्को यांनी प्रस्तुत केला. भारतीय विद्याभवनचे सचिव प्राध्यापक नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार केला. यावेळी सहाना मारिया, नम्रता मेहता, सौरव मोहंती, रसिका गुमास्ते, मधुलिता मोहपात्रा या देशभरातील नामवंत ओडिसी नृत्य कलाकारांनी आदी अष्टकम मधील अद्वैत तत्वाचे भाव नेमकेपणाने सादर केले. आदी अष्टकम या नृत्यविष्कारामध्ये नर्मदाष्टकम, गंगाष्टकम, गुरुष्टकम यातून प्रत्येकाच्या सादरीकरणाची निराळी शैली दिसून आली. ब्रह्मांडं खंडयन्ति हरशिरशी जटावल्ली मुल्लाशयन्ति ब्रह्मांडं खंडयन्ति हरशिरशी जटावल्ली मुल्लाशयन्ति. आपली आदिम परंपरा, संस्कृती आणि साहित्य यांचा सुरेख संगम होता. यावेळी डॉक्टर उषा आर.के. यांनी नदीचा प्रवाह, तिच्या उगमापासूनचा प्रवास, लय, संगम, त्यातील निखळता
आदी गुणांचा परिचय करून देत जन्म मृत्यूच्या मधला मार्ग समजून घेण्यासाठी नदी कशा प्रकारे प्रेरक ठरते याबाबत आपल्या लालित्यपूर्ण निवेदनातून विवेचन केलं. About just going and dipping yourself in the river and coming out, but when you dip into the river, she has immersed you in her lap and then brings you out with a new understanding of what you have done, and then the marga of prayashchitta starts from there. So that is what he has experienced. What about those people who want deliverance for their parents, who have lost their parents and they go there with the ashes? Those ashes, when they are surrendered into the waters of the Ganga, are taken into her fold. And when they are inside the fold, they experience moksha. It's not those people receive what they seek from her, deliverance for their parents. So many realities of life on this beautiful river, that which flowed with so much abundance and with so much power and was contained in the kalasha of Brahma, washing the feet of Vamana, and then going and nestling herself, being tied up by the beautiful jata of Mahashiva. This is Ganga for all of us. भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा 229वा हा कार्यक्रम होता. रसिको, आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात नवीन घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.